सैन्याला कारवाईसाठी पूर्ण सूट, हल्ल्याचे लक्ष, वेळ आणि पद्धत लष्करानं निश्चित करावी, दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणं आपला राष्ट्रीय संकल्प, तिन्ही सैन्य दलासोबतच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचे आदेश। आपल्याकडे वेळ कमी आणि लक्ष मोठं, मात्र वर्तमान स्थितीसाठी हे बोलत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याची चर्चा। भारत आणि पाकिस्तानात 4 दिवसात युद्ध होऊ शकतं, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफांचा दावा, तर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल भारताकडून ख्वाजा आसिफचं ट्विटर अकाउंट ब्लॉक। माजी पाकिस्तानी कमांडो हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड, मुसानं स्थानिक दहशतवाद्यांसह हल्ला घडवून आणला, लष्कर-ए-तैयबानं हाशिम मुसाला प्रशिक्षण दिल्याची माहिती। पहलगाममधील हल्ला पाकचा लष्कर प्रमुख मुनीरच्या आदेशावरून कार्यकाळ वाढवून घेण्यासाठी मुनीरनं भारताविरुद्ध तणाव निर्माण केला, ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार आदिल राजा याचा दावा। भारत आणि पाकिस्तान होऊ शकणारा संघर्ष टाळावा, संयुक्त राष्ट्रसंघाचा पाकिस्तान आणि भारतात मध्यस्थीचा प्रयत्न, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त। पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून परतण्याची मुदत संपली, अटारी सीमेमार्गे आतापर्यंत 780 नागरिक पाकिस्तानात परतले, भारतीय नातेवाईकांना भावनिक निरोप देत घर वापसी। जम्मू काश्मीरच्या बांदीपुरातून 3 दहशतवाद्यांना अटक, 3 ग्रेनेड, 1 मॅगझीन आणि 17 गोळ्या पोलिसांकडून जप्त, अधिक तपास सुरू। परदेश दौरा आटपून राज ठाकरे मुंबईत परतले, उद्धव ठाकरे 4 मे रोजी मुंबईत परतणार, युतीसाठी ठाकरे बंधूंचं पुढचं पाऊल काय याकडे लक्ष। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, 9 कोटींच्या अपहार प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद, शेतकऱ्यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांना वितरित न केल्याचा आरोप। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची नवीन पीक विमा योजना, इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये आणि टोलमध्येही सूट देणार, राज्य मंत्रिमंडळात निर्णय। पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 लाखांची मदत, सरकार पीडित कुटुंबाच्या शिक्षणासह एकाला शासकीय नोकरी देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय। न्यायमूर्ती BR गवई सर्वोच्च न्यायालयाचे 52वे मुख्य न्यायाधीश असणार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून नियुक्तीला मंजुरी, 14 मे रोजी मुख्य न्यायाधीशपदी शपथ घेणार। घोडबंदर ते ठाणे मुख्य राज्यमार्ग आज रात्री 12 वाजल्यापासून 2 दिवस वाहतुकीसाठी बंद, अत्यावश्यक वाहन वगळता इतर वाहनांसाठी वाहतूक बंद राहणार, रस्ता मजबूतीकरणाचे काम सुरू करण्याचा निर्णय।